जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले सुख झाले हो जागणे तुहा विठ्ठल बोलवा तुहा विठ्ठल बोलवा हो
पदकुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा, विठ्ठल हरिचिया दासा हरिदाही दिशा, हरिचिया दासा हरिदाही दिशा, हरि जैसा तैसा हरि मुखे गाता पदे चिंता, हरि मुखे गाता पदे चिंता, जाना ये मागुता जन्म जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, एक झाले अंगे हरि रूप, हरि रूप झाले जाणले हरपदे, हरि रूप झाले जाणले हरपदे, नटे गेले हरिचे ठाई, हरि मुखे गाता हरपदे चिंता, हरि मुखे गाता हरपदे चिंता, जाना हे मागुता जन्म घेणे, हरि रूप ध्यानी हरि रूप मनी, हरि रूप ध्यानी हरि रूप मनी, एका जनार्दनी हरि बोला, हरि मुखी गाता हरपदे चिंता,
जगद्गुरु तुकाराम महाराज हरीचिया दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी ग हरिमुखी गाता हरपले चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेच झाले अंगे हरिरूप झाले जानने हरपले नेणते गेले हरीचे ठाई हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरि बोला हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरैचिनुतं शरण्यं भृत्यारत्यहं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील हा प्रथम अभंग आहे. या अभंगामध्ये नाथ महाराज एका हरिभक्ताचं लक्षण सांगतात, हरिभक्ताची उंची सांगतात. महाराज म्हणतात, हरीचिया दासा हरी दाहे दिशा. जो हरीचा दास असतो त्याला हरी हा सर्वत्र, दाहे दिशेला याचा अर्थ सर्वत्र व्यापक, ज्याची भगवत दृष्टी झाली, ब्रह्मदृष्टी झाली, हरिदृष्टी झाली, त्याला सर्वत्र परमात्मा दिसतो. महाराज म्हणतात, जे हरीचे दास असतात त्यांना हरी हा सर्वत्र प्रतीतीला येतो. हरी दाहे दिशा. बाकीच्यांचं काय, ज्याचा जसा भाव असेल त्याला तसा देव प्रतीतीला येत असतो. महाराज म्हणतात, हरीच्या दासा हरी दाहे दिशा आणि भावे जैसा तैसा हरी दिशे. जो ज्या भावाने पाहतो, ज्या दृष्टीने पाहतो परमात्मा त्याला तसा दिसतो. ज्याचा जितका आरसा स्वच्छ असतो तितकं त्यात त्याचं प्रतिबिंब पडत असतं. तसं ज्याचं जेवढं जसं चित्त शुद्ध असतं, निर्मळ असतं, त्याप्रमाणे त्याला परमात्म्याची प्रतीती येत असते. म्हणून महाराज म्हणतात, भावे जैसा तैसा हरी एक. असा जर परमात्मा सर्वत्र ज्याला दर्शन झालं आणि असा त्याला परमात्मा सगळीकडे दृष्टीरूपाला आला तर तो कशाने आला. महाराज म्हणतात, तर हरिमुखे गाता हरपली चिंता. ज्याने भगवंताचं नामस्मरण केलं आहे, प्रेमाने केलं आहे, भावनेने केलं आहे, हरिमुखे गाता आणि हरपली चिंता. चिंता याचा अर्थ जन्म आणि मृत्यू याची चिंता. जन्म मृत्यूची चिंता जे निवृत्त करू शकतं असं भगवंताचं नामस्मरण आहे. जन्माची चिंता निवृत्त करून त्याला सर्वत्र हरिदर्शन होण्याची प्राप्ती, म्हणजे त्याला पात्रता निर्माण होते, असं हरिनामाचं बळ आहे. महाराज म्हणतात, हरिमुखे गाता हरपली चिंता. त्याला पुन्हा जन्म आणि मृत्यू पुनरावृत्तीच्या फेऱ्यामध्ये त्याला यावं लागत नाही. असं हे नामाचा महिमा, हरीच्या नामाचा महिमा नाथ महाराज सांगतात. म्हणून जन्म का घ्यावा लागतो. भगवंताचं नामस्मरण घेतलं तर त्याची चिंता दूर होते, जन्म मृत्यू दूर होतो. पण जन्ममुक्त काय येतो. महाराज म्हणतात, वासनेच्या संगे. वासनेच्यामुळे या ठिकाणी त्याला जन्म घ्यावा लागतो. वासना जर निवृत्त झाली तर जन्माचं मृत्यूचं कोणतंही कारण नाही. म्हणून भगवान नामाने वासनाही निवृत्त होते
महाराज म्हणतात या ठिकाणी हरिमुखे गाता हरपली चिंतन त्या नाही मागोता जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. त्याला जन्म वासनेच्या संगीने घ्यावा लागतो, पण भगवन नामाने तीच वासना हरिरूप झाल्यामुळे त्याला आता पुन्हा जन्म घ्यायची आवश्यकता पडत नाही. त्याचं कारण का, ते हरिरूप झाले. हरिरूप ध्यानी हरिरूप म्हणी नाही काय, जन्म घेणे लागे वासने की ते झाले अंगिरूप, आणि हरिरूप झाले जाणणे हरपले. याचा अर्थ परमात्मा स्वरूप झालेल्या माणसाला जाणीव नेणीव भगवंती नाही. परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती शिल्लक राहत नाही. त्यामुळे नेणीव जशी गेली तशी जाणीवही जात असते, अज्ञान वृत्ती गेली तशी ज्ञात वृत्तीही निवृत्त होत असते. म्हणून जाणीवसुद्धा नागवण असते. म्हणून महाराज म्हणतात त्या ठिकाणी जाणीव नेणीव हरिरूप झाली. म्हणजे या ठिकाणी जाणीव हे गेली आणि नेणने ते गेले हरीचे ठाई. जे अज्ञान होतं तेही तद्रूप झालेलं आहे. त्याचं कारण भगवंताचं नामस्मरण हरिरूप घेतलं आणि हरिरूप ध्यानी आणि हरिरूप मन. ध्यानातही हरीचं रूप आहे, मनातही हरीचं रूप आहे, दृष्टीतही हरीचं रूप आहे. आणि त्यामुळे सर्वत्र हरिदृष्टी झाल्यामुळे भगवंताचं नाम एवढं प्रभावी. म्हणून महाराज म्हणतात एका जनार्दनी हरी बोला. असं हरिनामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि हरीचं नाम घेणारा तो हरिभक्त होत असतो, त्याला हरिदास म्हणतात. असं या ठिकाणी हरी आणि हरीचा दास आणि हरीचं नाम या तीन गोष्टीचं महत्त्व या ठिकाणी प्रतिपादन केलं आहे. अभंगाचा शब्दशः अर्थ आपल्यासमोर सांगितला. विठाल हरीची दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरिक. नाथ महाराजांनी या ठिकाणी हरिदासाचं एक लक्षण सांगितलेलं आहे. हरिदास काय असतात, हरीच्या दासा हरिदाही दिशा आणि भावे जैसा तैसा हरिक. आपल्या संप्रदायामध्ये मौली ज्ञानोबारांचा हरिपाठ आहे, त्याचप्रमाणे नाथ महाराजांचा हरिपाठ. हे दोन हरिपाठ आपल्या संप्रदायामध्ये मान्य आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते दोन्ही हरिपाठ म्हटल्या जातात, पण सर्वांनाचा अर्थ कळतो अशातला काय भाग नाही. आणि म्हणून आपण माऊलीचा हरिपाठही सांगायला सुरुवात केली. पण आज या ठिकाणी नाथ महाराजांच्या अभंगावरती चिंतन करायची इच्छा झाली आणि म्हणून तो अभंग घेतलेला आहे. आजो नाथ महाराज म्हणतात की हरीच्या दासान हरिदाही दिशा. हरीचे जे दास असतात त्यांना हरी दाही दिशेला दिसतो. हरीचे दास असतात म्हणजे काय असतात, तर हरीचे दास असतात म्हणजे सर्वांनाच वाटतं दास. हरे हे दास हा हरिदास हा. हरीचे जे दास आहेत त्यांना ते हरिदास म्हणतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण सगळे हरिदास आहेत का नाही नंतर बघू आपण हरिदासात बसतो की नाही, पण आपण हरिदास म्हणतो. आपण मग रोज भजन करतो, पूजन करतो, कीर्तन करतो, पोथी वाचतो, पारायण करतो, दिंड्या करतो, गंध लावतो, माळी घालतो, रोज एवढं सगळं करतो. म्हणजे काय त्याला म्हणतात विष्णुमंत्र उपासक. हा जो विष्णुमंत्राचा उपासक असतो तो वैष्णव असतो, आणि जो वैष्णव असतो तो हरिदास असतो, त्याला साधू वगैरे म्हणतात. अशी गोष्ट आहे. मग आपण सर्व या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी हरिदास होतो का, तर आता आपलं हरिदास म्हणजे आपण हरीची सेवा करतो म्हणून आपल्याला हरिदास म्हणता येत असतं, म्हणून आपल्याला हरिदास म्हणता येत असतं. पण हरीचा दास याचा अर्थ फार वेगळा होत असतो. तर हरीचा दास याचा अर्थ फार वेगळा होतो. याचा अर्थ हरिही यस्य दासः स हरिदासः. हरी ज्यांचा दास असतो त्याला हरिदास म्हणतात. विठाल विठाल आपल्यासारखे हरिदास. मग आपल्याला हरिदास म्हणायला काय हरकत आहे. आपण सगळे परमार्थ करतो. आपले तर सप्ते चाललेत, 1 किलोची टाळ 5 किलो आली तर आपले एवढा चालले, मग आपण हरिदास नाहीत का. मग जर हरिदास आहे तर त्या लक्षणात बसताय का तुम्ही. तुकवारी मी तुम्हाला 2 मुद्दे सांगणार आहेत. पहिला मुद्दा, जर आपण हरिदास असू तर आपल्याला दाही दिशेला हरीची प्रतीती येते का. जर तुम्हाला हरीची प्रतीती येत असेल तर तुम्ही हरीचे दास आहेत. दुसरी गोष्ट, तुमचं दर्शन झाल्याच्या नंतर
इतर दुसऱ्या सर्वसामान्य माणसाचे पाप ताप दैन्य जातात का? का आपलं दर्शन झाल्यानंतर लोकांचे पाप ताप वाढतात? बऱ्याच वेळा आपकाईंना आपले मुख पाहून त्यांना सचल स्नान करायची इच्छा होती, त्यांना सचल स्नान करायची इच्छा होती. असं का होतं? ते आपला प्रभावच तसा आहे, आपला प्रभावच तसा आहे. आपले गुण, आपला प्रभाव, आपलं कर्तृत्व, आपला प्रभाव तसा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे हरीचा दास तोच आहे. आता काही नावच हरिदास ठेवले, तो भाग वेगळा, नावच आपलं हरिदास ठेवून घेतलं, त्याचा काय विषय नाही. आता हरिदास ते नावाची गोष्ट वेगळी असते. पण तुकाराम महाराज म्हणतात, हरिदास त्यालाच म्हणतात, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटी हरिदास. दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटी हरिदासांची. हरिदासांची भेटी झाली असताना पाप, त्रिविध ताप आणि दैन्य नाम अज्ञान, द्वैत दैन्य याची निवृत्ती होते. तुका म्हणे जाती आणि तापदर्शने विश्रांती. मग ज्याच्या दर्शनात पाप ताप जातो त्याला हरिदास म्हणतात. ज्या अर्थी आपल्या दर्शनात लोकांचे पाप ताप जात नाहीत त्या अर्थी आपल्याला हरिदास म्हणता येत नाही. किंवा आपल्याला दाही दिशेला हरीचं दर्शन होत नाही म्हणून आपल्याला हरिदास म्हणता येत नाही. कारण का? हरिदासाचं लक्षणच असं केलं आहे, हरिही यस्य दासः, हरी ज्यांचा दास्यत्व करतो त्याला हरिदास म्हणतात. तुम्ही हरीचं दास होतात, तुम्ही हरीचं भजन करता म्हणून तुम्हाला हरिदास म्हणता येत नाही. हरिही यस्य दासः, भगवान ज्यांचं दास्यत्व करतो त्याला हरिदास म्हणतात, त्याला उत्तम दास म्हणतात. उत्तम दास, उत्तम दास्यत्व आणि उत्तम दास्य. जे दास्य आहे ते उत्तम आहे, जे दास आहे ते उत्तम आहेत आणि दास्यत्वही उत्तम आहे. काही दास्यत्व अत्यंत कनिष्ठ असतं, ते दासही कनिष्ठ असतात, दास्यत्वही कनिष्ठ असतं आणि दासही कनिष्ठ असतं. दास त्याच पद्धतीचा असतो, त्याचं दास्यत्व तसंच असतं आणि त्याचं पुढचं होणार जे दास्य असतं ते पण तसंच असतं. हो, पहिला आहे कनिष्ठ, दुसरा त्याला म्हणतात आधम. आधमातला आधम, मध्यम आणि उत्तम. आधमातला आधम काय असतो? तो दासच असतो, तो दासच असतो. कोणाचं तरी दास्यत्व करतो तो. आज जगात असा कोणीही नाही तो कोणाचा तरी दास असतो, नसला तरी आपल्या स्वतःचा तरी दास असतो. तो दास्यत्व पत्करलेलंच असतं त्याने. तो दास असतो, तो दास्यत्व करतो, पण त्या दास्यत्वाचं जे दास्य आहे त्याच्याहून ती गोष्ट ठरत असते. तुकाराम महाराजांचं फार गोड वर्णन केलं ना. तुकाराम महाराज म्हणतात, संत मागे पाणी ने दे एक चुडी, दाशीच्या आंघोळी पाणी दे. संताशी देखुनी होय पाठी मोरा, आणि दाशीच्या पोरा चुंबन देतो. दाशीच्या पोरा चुंबन देतो. संताशी देखुनी करतो टवाळ्या, आणि संताशी देखुनी करतो टवाळ्या, आणि दाशी धुतो चोळ्या दाशीच्या. हे का नाही? हौशी चोळ्या दाशीच्या. तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका आणि जातो यम लोका भोगावया. इथं काय दिसतंय तुम्हाला? हा दास आहे का नाही? दास आहे. आणि सेवा काय? दास्यत्व काय आहे? हे दास्यत्व आहे.
आहे की नाही. भावे धुतो चोळ्या दाशीची याचा अर्थ आहे. संताशी देखुनी करीतो टाळ्या आणि भावे धुतो चोळ्या दाशीची हे दास्यत्वच आहे ना. आणि दास्य काय पुढे वेश्याच म्हणून तुम्ही पुढे काय दासी म्हणजे काय ती वेश्याच येते. म्हणजे संतान तिला आंघोळीला पाणी देतो, तिचा मुलगा उचलून घेतो, त्याचे मुके काय घेतो, तिच्या चोळ्या लुगडे काय धुतो, हे ते पुढे असणारं दास्यत्वाचं दास्य हे निकृष्ट आहे. आणि तो जो करतो तो विधिवत पण नाही, तो अत्यंत निकृष्टच आहे, कनिष्ठच आहे. दास हे कनिष्ठ, दास्यत्व हे कनिष्ठ. तो काय पूजा थोडीच करतोय, तो काय मंत्र थोडाच म्हणतोय तो. मग दास्यत्व हे कनिष्ठ आणि त्याचं असणारं दास्य हेही कनिष्ठ. हे साधूंच्या दर्शना लाजशी गवारा, साधूंच्या दर्शना लाजशी गवारा आणि वेश्येच्या घरा पुष्पे नेशी. आता काही सेवा नाही का तिची. वेश्येच्या घराला पुष्प नेतो, साधूंच्या दर्शनाला जायला त्याला लाज वाटते. आणि वेश्येच्या घरी मात्र पुष्पाचे टोपले म्हणजे फुलाचे टोपलेचे टोपले घेऊन जातो. याचा अर्थ आहे म्हणजे दाशी मुळी जगाची ओळी आणि ती तुझं सोळी वाटते कैशी. सगळ्या जगाची ओळी झाली आणि ती तुला सोळी वाटते. याचा अर्थ तुका म्हणे आता ऐकरे बुच्च्या आणि टाचराच्या कुच्च्या मारावे गे. तुकारामाची गोत. तुका म्हणे आता ऐकरे बुच्च्याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. याचा अर्थ म्हणजे ऐकरे बुच्च्या आणि टाचराच्या कुच्च्या मारावी गे. का तर त्याचं वर्तन हे सर्व अत्यंत विचित्र आहे. म्हणजे तो दासही आहे, दास्यत्वही करतो, पण त्याचं जे दास्य आहे ते अत्यंत निकृष्ट आहे. तुमच्या गोष्ट लक्षात आली. मध्यम दास्यत्व असतं. मध्यम दास्यत्व याचा अर्थ विधीने. तुकाराम म्हणत विधीने सेवन विषय त्याग ते समान. मग प्रपंच तुकाराम महाराज म्हणतात अरे प्रपंचाचा दास होशी खरा. खरा म्हणजे काय आडवा. प्रपंचाचा काय दास होतो, पण प्रपंचाचा दास होतो तो कमीत कमी विधी नाही. त्याला म्हणून आपण काय म्हणायचं मध्यम. तुकाराम महाराज म्हणतात संसाराच्या तापे तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंबाची. तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाचे. नव्हे आरणूक संसारा हातीन सर्व काळ चित्तिहाचे धंदा. देव धर्म सांदी पडिले सकळ विषय गोंधळ. रात्रंदिवस कुटुंबीनं पुरे समाधान आणि दुर्लभ दर्शन ईश्वराचे. तुका म्हणे आत्महत्यारे घातकी. मुद्दा असा आहे संसाराचं विधीने असलं तरी त्यात तो दास आणि त्याचं दास्यत्व आणि त्यात दास्यत्वाचा असणारं दास्य हे मध्यम प्रकारचं. त्यात काय म्हणतो निषिद्ध तरी नाही पण मध्यम आहे ते ना. शेवटी मध्यमच आहे ते. त्याला काय उत्तम म्हणता येत नाही. मग प्रपंचाचा दास होतो आणि प्रपंचाचा दास करून यथोचित प्रपंच करतो. पण प्रपंचाचा दास होणं तुकाराम महाराजांना त्याला गाढव म्हणतात. प्रपंचाचा दास प्रपंचदास कार्य होशे खरा. म्हणजे जर प्रपंचाचा दास झाला तर त्याला काय फार मोठं महत्त्व नसतं. आणि म्हणून तरी असो याला म्हणतात मध्यम दास. त्याचं दास्यत्व आणि त्याचं दास्य हे मध्यम स्वरूपाचं असतं. पण उत्तम स्वरूपाचं दास्यत्व तो दास्यत्वही श्रेष्ठ आहे, दासही श्रेष्ठ आहे आणि त्याचं दास्य असणारं तेही श्रेष्ठ आहे. जो भगवंताची सेवा करतो, भगवान हे दास्य, याचा अर्थ भगवंतापेक्षा श्रेष्ठ काय आहे. ज्याचं नाम, ज्याचं रूप, ज्याचं धाम, ज्याचं स्थान, ज्याचं स्वरूप सच्चिदानंद असं स्वरूप आहे, जे वैकुंठ असं ज्याचं धाम आहे, ज्याचं नामाचं धामाचं सर्व शास्त्र वर्णन करून थकलीत.
असा परमात्मा एवढा असा परमात्मा आहे, मग त्याच्या षडगुण ऐश्वर्य संपन्न असा परमात्मा आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय असेल? मग असा हे जे दास्य आहे हे दास्य श्रेष्ठ आहे, दास्य सर्वश्रेष्ठ आहे. आणि जो दास आहे तो कोणी? तुकाराम महाराज भगवंताचा दास कोणी होऊ शकत नाही ना, तो भक्तच असतो. महाराज म्हणतात आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी दास त्याचा पंढरी वास, तो हा देवांचाही देव, काय कळी काळांचा भेव. तात्पर्य परमात्मा हे दास्य आहे, दास्य श्रेष्ठ आहे. आणि त्याची सेवा करणारा भक्त तोही श्रेष्ठ आहे. आणि मध्ये असणारी भक्षी दास्यत्व ते हे उत्तमच आहे. परमात्मा उत्तम आहे, त्याचे भजन भक्ती उत्तम आहे. आणि जो भजन भक्ती परमात्म्याचे करतो तोही उत्तम आहे, अतिउत्तम आहे. दास्य एक तर भगवान असावं किंवा दास्य एक तर संत असावेत. संतांचं दास्यत्व असेल तेही उत्तम. तुकाराम महाराज मज दास करी त्याचा, संत दासाच्या दासाचा, मग होत कल्पवरी असं आहे. मग होत कल्पवरी असा संतांचं दास जर झालं तर तेही उत्तमच आहे. मज दास करी त्याचा, संत दासाच्याही दास कर, पण संताचा दास कर, संतांचा दास कर. याचा अर्थ तुमचे दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा, हाची मज. याचा अर्थ काय होतो? तो संतांचा दास व्हा, भगवंताचा दास व्हा, भले झालं तर एखाद्या सामान्य वारकरी नामस्मरण करण्याचा दास व्हा. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तुकारामांनी भरपूर ठिकाणी सांगितलंय. मुद्दा एवढा आहे, दास्य काय आहे? दास्याहून ते दास्यत्व आणि दास्यत्वहून दास याची किंमत तयार होत असते. भगवंताचं दास्यत्व जर असेल तर भगवान श्रेष्ठ आहे, त्याची सेवा करणं हे दास्यत्व उत्तम आहे. आणि जो करतो त्यालाही आपोआप उत्तमत्व येतं. आणि म्हणून भगवंताची किंवा संतांची सेवा करणं, दास्य एक तर संत असावेत किंवा दास्य एक तर भगवंत असावेत किंवा दास्य एक तर नामधारक वारकरी कोणी असावेत. पण मग जर निषिद्ध विषय दास्य असेल ते कनिष्ठच आहे. मध्यम प्रपंचाचं विषयाचं दास्य असेल ते मध्यम आहे. पण संत भगवंत हे जर दास्य असतील तर ते उत्तमच आहे. आणि आजच्या या अभंगामध्ये नाथ महाराज सांगतात इथलं दास्य कोण आहे आणि इथला दास कोण आहे. इथला दास वेगळाच आहे आणि इथलं दास्यही वेगळंच आहे. इथलं दास्य आहे संत, इथलं दास्य आहे या ठिकाणी चोखोबा महाराज, इथलं दास्य आहे सावतामाळी, इथलं हे सगळे संत दास्य आहेत. म्हणून मी लक्षण असं केलं, हरिही यस्य दासः. हरी ज्यांचा दास असतो त्याला हरिदास असं म्हणता येतं. हरी ज्यांचा दास असतो मग असं उलटं असतं का? उलटंच असतं. आपल्याकडे उलटंच असतं. संप्रदायामधली उंची माणसाला ती कळत नसते. असला प्रकारे तुकाराम महाराजांच्याबद्दल फार गोड लिहिलंय. महाराज म्हणतात उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. दासी पुत्र कान्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगुरागे रोहिदासा संगे आणि कबीराच्या मागे शेले बिनी. आपल्याला ऊत येतो. हार घ्यायचे, देवाच्या दारात जायचं, नम्राला उभं राहायचं, पैशाचे बिंडेच काढायचे, त्या देवावरच फेकायचे, इथं पैसेच उधळायचे. अरे ही अशी गोष्ट याला परमार्थ म्हणतच नाहीत. ही गोष्ट तशी नसतेच. आता काय कोण ऐकलं आपलं?
मनुष्य परमार्थ करतो, प्रपंच मनाने केला तर कदाचित तोही नाही नीट होत, पण झाला. परमार्थाच्या बाबतीत मनोमार्ग गेला, संपला तो. कोणाचा आदर्श घेऊन परमार्थ करतो याला महत्त्व असतं. परमार्थ सगळेच करतात, कोणाचा आदर्श घेतात? कोणाचा आदर्श घेतो? कोणाचं? पुढऱ्याचं घेतो का व्याजावायचं घेतो का शिक्षकाचं घेतो का तुझ्या मनाने करतो तू? नाही, संतांचा आदर्श आहे. संतांचा आदर्श. चोखोबा महाराज कधी मंदिरात जाऊन बाहेर उभे राहिले, म्हणजे मंदिरात तुम्ही गेले नसते, ते गेल तो भाग वेगळा, पण भगवान शोधित चोखवाऱ्यांच्या घरी येऊन ढोरं ओढले की नाही. हरी यशदास, हा हरी त्यांचा दास झाला की नाही? झाला ना. सावता महाराजांच्या मळ्यामध्ये गेले का सावता महाराज गेले तिकडं? सावता महाराजांच्या मळ्यातच शोधित गेले. असं आहे. नामयाची जनीन सव्यची शेणी आणि धर्माघरी पाणी वाहे झाडी. धर्माघरी जाऊन म्हणजे खरकट काढलं, पाणी वाहिलं, भांडी घासले, हे सगळं केलं. याला म्हणतात हरी ज्यांचा दास झालाय असे ते हरिदास असतात. सगळं वर्णन केलं आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून परमात्मा स्वतःहून दास्य करतो. गवळ्याचे घरी अंगी गाय वळी, द्वारपाळ बळी द्वारी झाला, अर्जुनाचे रथी होया हसारथी, भक्ष्य पोहे प्रीती सुदाम्याचे, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी. आंबरूसाठी गर्भ, आणि मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजी झाला पाडेवार, घडी मातीवा हे गोऱ्या कुंभाराची. हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ भगवान ह्या भक्तांचं दास्यत्व करतो. दास्य कोण येतात? संत, भगवंत. असं संत आणि दास कोण आहे? भगवान. आणि दोघाच्या मधली जी भक्ती प्रेम आहे, त्या प्रेमाला काही जोड आहे का? आणि भगवंताचे दास्यत्व पत्करले, पण भगवंताची उंची केवढी आहे? दोघाच्या मधल्या प्रेमाची उंची केवढी? भगवान भक्ताच्या प्रेमाकरता काय करतो? काहीही करतो. भक्ताच्या प्रेमाकरता तो काहीही करतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलं. एक भगवान दास करतो, पण कोणाचा दास होतो तो? कोणाचा यांना दास करतो? राजे लोकांचा नाही दास होत, पैशालाचा नाही दास होत, भिकाऱ्याचा पण होतो. चोखोबांचा झाला, सावता महाराजांचा झाला आहे का नाही, गोरवा काकाचा झाला, तुकारामाच्या डोंगरात शोधित गेला, शबरीचे बोरं खाण्याकरता झोपडी शोधित गेला. हे सगळं केलं, तो दास होतो. याचा अर्थ तो कोणाचाही दास होत नाही. महाराज म्हणतात दास करी दासाचे, दास करी दासाचे. वाढिले ठाईचे, वाढिले ठाईचे, भाने टाकोनी आधावे, भाने दास्य करी दासाचे, दास्य करी दासाचे. म्हातारी माणसं कोण होतं मागं पुढं? ती ऐकणत ना, पण माझं नाही, कोणाचं बरोबरच असतं. जगात असं कोणी जन्मालाच नाही आला आपण करतो ते चुकीचं आहे. तो त्याचा मूर्खाला प्रत्येक मूर्खाला आपल्या मूर्खत्वावरती एवढं कॉन्फिडन्स असतं त्यातून कधी हटत नसतं. म्हणजे मी मूर्ख नाही म्हणा, उदाहरण तुम्हाला सांगितलं. त्याला असं तो भाग दास्य करी दासाचे,
उने नसा हे तयाचे आणि वाढेले ठायेचे भाने टाकून या धावे. याला म्हणतात हरी यशदासा. भगवान दास्य दासाचं करतो म्हणजे त्याच्या भक्ताचं दास्यत्व करतो. याला म्हणतात हरिदास. याला म्हणतात हरिदास. दासाचं दास्यत्व करणं त्याला हरिदास असं म्हणतात. वरामादानी पुढे वर्णन केले. सत्यभामादान करी हुजूर नाही अंगीकारी आणि सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका. एकदा धनुर्मास आला होता आणि धनुर्मासाच्या वेळी नारदाची स्वारी द्वारकेत गेली. द्वारकेत गेल्यानंतर नारद मोठे विनोदी होते. नारद गेले. नारदाला माहिती कोणतं मडकं कच्चं आहे ते. पुढं बदबद आवाज येतो. नारदाला सगळे मडके माहीत असतात. नेमकं सत्यभामेजवळ गेली. म्हणजे सत्यभामे अरे म्हणले आता इथं अधिक मास आहे धनुर्मास आहे आणि जर आता दान केलं तर त्याचं चौपट नाही 10 पट नाही 100 पट पुण्य मिळतं. बरं मग काय करू ना तुला सगळ्यात कोणती वस्तू आवडते. बराच वेळ विचार केला. इकडे म्हणजे मला माझा नवरा लय आवडतो म्हणले भगवान कृष्ण. आणि तू जर तो दान केला ना म्हणे तर तुला तो 7 जन्मपती मिळेल म्हणले. चालेल म्हणे मग करते म्हणजे. झाली मग दान करायचं काय नाही म्हणजे पाणी घ्यायचं थोडंसं. एखादा ब्राह्मण बोलून आण म्हटले मग त्याला दान देऊन टाकू ब्राह्मणाला. आता सत्यभामा ती डोक्यात कमी असलेली. रूपानी जास्त असली की माणसं डोक्यात कमी असतात. बहुतेक काहीतरी जास्त झालं का डोकं कमी पडतं बघा. शक्ती जास्त झाली का मेंदू कमी पडतो. रूप जास्त झालं का मेंदू कमी पडतो. संपत्ती जास्त झाली का मेंदू कमी पडतो. बहुतेक तशांचंच गोष्ट होती. तिचा मेंदू थोडासा कमी पडला. ब्राह्मण बोलला सगळ्या द्वारकेत फिरली. तर कोणत्या ब्राह्मणची भटजी बुवा देवा चला भाऊ मला माझा नवरा तुम्हाला दान द्यायचं. तेव्हा म्हणलं बाई तुला वेळ लागलं काय तुझा नवरा दान घेऊन याला कोणत्या घरात ठेवू म्हणे मी. आणि त्याला कोण दान घेईल म्हणे. सगळ्या जगाचा तो दाता आहे तो त्याला कोण त्याला दान घेईन. मला नाही घ्यायचं. सर्व द्वारका फिरली कोणी ब्राह्मण यायना दान घ्यायला. आता काय करू पंचायतच झाली. हा मग नारदा मला कोणी मिळाना पात्र दान पात्र म्हणून कोणी मिळालं. मग आता काय करू. तुम्ही आहे ना म्हणे ब्राह्मण मला ते चालेल म्हणले. मग ते संकल्प कोण सोडित मी सोडितो म्हणले. तो काय नको चिंता करू. आता ती इतकी येडी तिला काही कळलं नाही येतं. आणलं पाणी घेतलं तुळशीचं पान बसले सगळे. घेतलं पान नारदाने संकल्प सोडला. झालं मग आता तुमचा नवरा मला मिळाला म्हणले. आता जी गोष्ट दान दिली आणि मग त्याला ती तुमचं स्वत्व संपलं. आता माझं स्वत्व निर्माण झालं. ते म्हणे हो चालेल म्हणे आता काय अडचण नाही. तिला काय माहिती याच्यात पुढं काय होतं. झाली आली भगवान. नारद म्हणले देवा चला तुम्ही आजपासून माझे दास झाले म्हणे. चला हा नेमकं काय म्हणले. काय नाही म्हणले तुमची बायकून मला दान करून टाकले. आता बायको येडी असावी पण इतकी येडी नसं की नवराच दान करून टाकेल कोण. भगवान म्हणले बरं चालेल म्हटलं आता काय होता मी तुमची आज्ञा शिरसावंत आहे का नाही. भक्ताची आज्ञा कोण बसल्याला उभा असलं तर खाली बसायला पण तो संताला विचारतो. बैसा जाती भे आसनात मार तुकारामाचं प्रमाण आहे. चालेल म्हणले. चालेल नारदाने घेतल्या विना काढला. चिपळ्या घेतल्या गेल्या भगवंताच्या त्या चिपळ्याने विना घ्या आणि चला. चालली नारद चालली पुढे भगवान चाललेत मागे. बऱ्याच लांब गेले. थोडासा वाळवंट प्रदेश आला. नारद म्हणले देवा माझी त्या खडावातली माती घुसायला लागली म्हणले. मग काय करू खडावा डोक्यावर घ्या म्हणले. मग त्याने गळ्यात विना घातला. एखादा चिपळे घेतल्या एखादा खडा डोक्यावर खडावा घेतल्या आणि चालले. गुरु महाराज पुढे हे शिष्य मागं. आता चाललेत नाही म्हणायची काय सोय. आता सगळ्या जगाला ब्रह्मज्ञान सांगणारा सगळं शास्त्र सांगणारा हा येण्याची पडून वेद केला शहाणा हो. विधी विधानाचा शास्त्राभूत केला याने सगळं लिहून ठेवलंय. स्वत्व गेलं का त्याचं स्वतंत्र होतं आणि त्याला दान दिलं का ते त्याचंच असतं. आणि मग पाठीमागे आल्यानंतर पंगत बसायची. स्वयंपाक झाला होता. तर काय म्हणतो आपण त्याला धोंड्याचाच महिना होता तो. पंगत बसायची आणि पंगत बसायला सगळे आले जमले. मग भगवान कृष्ण कुठे आहेत म्हणजे नारद महर्षी आणते ना म्हणले. पाहतात कुठं काय पत्ता. मग सत्यभामा सत्यभामा भगवान कुठे गेले म्हणे. ती गेली नारदाच्या मागं. नारदाच्या मागं का मी दान दिलं असं नाही म्हणली. ती नारदाच्या मागं गेली म्हणे. कोणीकडे इकडे गेली म्हणे. मग ती काही तिथल्या लोकांनी सांगितलं येणं दान देऊन टाकले म्हणे त्याला आणि तो घेऊन गेला म्हणे याला. आणि मग जेव्हा गडबडली तर पळत होती एका मागं एक.
पाहता तर चालले ते स्वारी पुढे नारद पुढे चालले, डोक्यावर पादुका घेतल्यात, चाललेत आपले हळूहळू. आणि गेले मग नारदाला, नारदा हे काय चाललंय सोंग तुमचं? त्या सगळ्या 16,107 आल्या. तुझं एकटीचं नावर आहे काय म्हटली? तू आम्हाला विचारलं का? आमचं काय वाटा नाही का? वगैरे वगैरे वगैरे. मग ती भांडणं तुम्हाला माहिती आहेत, माझ्यापेक्षा तुम्हाला लई पाठांतरी भांडायचं. मग झालं. मग आले सगळे यादव आले, भानगडी आली, सैन्य आलं, सगळं झालं. भगवान म्हणलं तर माझं काही विलाज नाही होणे. आता मला तिने दान देऊन टाकलं. तुम्ही नारद काय म्हणेल तसं मी ऐकलं. तो जर म्हणले माझं इकडं चालतं इकडं, तुम्ही म्हणले इकडं चालतं इकडं चाल. झाले सगळे यादव म्हणले तुम्ही काय घेता म्हणले, परत हे दान पाठीमागं केला. नारद म्हणले मला काय अडचण नाही म्हणले, थोकल्याला थोका जर तुम्हाला चाटायचाच असला, आता यादवाचं पोळ आहे तुम्ही आणि भगवान गोपालकृष्ण आहेत, मी दान देईल जर तुम्हाला मागं घ्यायचं असेल तर माझी काय ना नाही बा म्हणले, तर आपली काय तक्रार नाही, घ्या म्हणले तुम्हाला. आता केवढा पेच झाला तो, ते मागं घ्यायचं दान कसं काय झालं? नाही नारदा तुम्ही काय ते सांगा. अहो तुम्ही ऋषी आहेत, तुम्ही संत आहेत, तुम्ही आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. बरं म्हणे. मग त्याच्यात भारा एवढं मला जर सोनं दिलं तर मग तुमचं दान परत मागं देतो. लय मोठे खुश. सोना तिथं काय सोन्याला कमी द्वारकेत महाराज गेले पाठीमागं. भगवान घातले एका पारड्यामध्ये आणि मग सत्यभामीन दान दिलं ना. मग आता तिच्याकडं तर तिच्या तो हे होतं मनी, तो रोज 8 भार सोनं द्यायचा. 8 भार सोनं म्हणजे किती झालं ते 2,666 तोळे इतकं होतं ते. 8 भार एवढं होतं ते. असं एवढं सोनं द्यायचं तो रोज. तिकडं भरपूर सोनं होतं. त्या मण्याचं नाव मला येणं ते शमंतक म्हणी का. मग आता ते झालं असं तो म्हण. आणि मग सगळं सोनं घातलं पारड्यात, पण काही काही नाही भगवंताचं पारडं काय वर व्हायना. ते सोनं वरच जायचं. ते सगळे हातबल झाले. नारद घडी म्हणले जाऊ का म्हणायचे आता मी, आता जाऊ. अरे बा हेच नाही झालं, जाऊ का कुणीकडे आता म्हणजे उशीर झाला म्हणते, आता जाऊ का, पण हे इथलं पुढचं काय आहे. आणि सगळे म्हणजे रुक्मिणी कुठे आहे? मग रुक्मिणीला बोलवलं. मग रुक्मिणी आली. तिने सांगितलं सगळं सोनं बिनं काढून टाका आणि एक तुळशीचं पान घेतलं आणि तुळशीचं सत्यभामा दान करी नारदाशी, सत्यभामा दान करी नारदाशी तैन तैन घाल न तुळीता होक न करासी आणि समतुकेक पानाशी हो असं आहे. म्हणजे सत्यभामा दान करी नारदाशी नय कनक घालिता तुळे राशी असं आहे. म्हणजे किती सोनं घातलं तर त्याची काही तुलना व्हायला तयार नाही. पण रुक्मिणीने एक पान ठेवल्यावरती ते पारडं एकदम खाली गेलं आणि भगवंताचं पारडं वर आलं. मुद्दा तो नाही सांगायचा मला. सत्यभामा दान करी नारदाशी असं नाही काय, सत्यभामा दान करी आणि सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. म्हणजे याला म्हणतात दास्य करी दासाचे. आणि असा दास्याचा दास करत असतो त्याला म्हणतात हरी यश दासा स हरिदास. हा विठाल विठाल. हो भगवंताला आपल्या भक्ताचं दास्यत्व करण्याकरता तो कधीही लाजत नाही, कधीही लाजत नाही. आणि मग दास्य करतो तो कसं करतो? तो त्याला शुभाशुभ दास्य असं म्हणतात. शुभाशुभ दास्य. दासाचं श्रेष्ठत्व कुठं नसतं. मग जो उत्तम प्रकारची सेवा करतो ते नसतं दास्यत्व उत्तम. दास्यत्व उत्तम कुठं असतं? अत्यंत न्यून नीच दास्यत्व करणं असतं, त्याला श्रेष्ठत्व येत असतं. म्हणजे याचा अर्थ काय? घर झाडणं, पुसणं, भांडे घासणं, भांडे धुणं. आता समजा महाराज काय म्हातारी झाली, त्यांचं लघवी संडास काढणं हे शक्यतो प्रत्येकाला संधी मिळत नाही. आणि ज्याला संधी मिळते जर त्याने ते केलं तर त्याच्यापेक्षा काम नीच आहे. पण दास्यत्वाचं श्रेष्ठत्व कुठं गेलं ते? दास्यत्वाचं श्रेष्ठत्व कुठं गेलं ते? आणि म्हणून असा जो दास्य असतो त्याला शुभ आणि अशुभाचा. अशुभ याचा अर्थ संपूर्ण त्याचं जे असेल नसेल ते सगळं करणं, नीचातलं नीच काम करणं आणि उत्तमातलं उत्तम काम करणं, त्याला म्हणतात असा दास. आणि त्याला म्हणतात ते भक्तदास. कोणालाही ती गोष्ट असेल त्याला म्हणतात भक्तदास. हा स्पेशल ती गोष्ट आहे, ते स्पेशल असं आहे. ते नारदांनी 10 प्रकारचे दास सांगितलेले आहेत. त्या कृष्ण तर्क अलंकारामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. त्याने असं म्हणलं
ग्रहजातः ग्रहजातः दायतः अन्नलाभकृतः बंदीकृतः आणि मोक्षिकः हे 5 दास, हे 5 सांगतो मला ते. म्हणजे ग्रहजाता असा एक दास असतो. ग्रहजाता याचा अर्थ काय असतो? घरामध्ये असलेला दासीपासून उत्पन्न त्याला मला ग्रहजाता दास, तो घरातच दास तयार होत असतो तो. आणि दुसरा तो दायात म्हणजे अर्थ 4 भाऊ असतात, 4-5 नोकर असतात, त्याच्या तो वाट्याला आलेला असतो, त्याला म्हणतात दायात दास हा असा दास असतो तो. आणि तिसरा असतो तो म्हणजे अन्नभक्षक हा, तर अन्नकृत भक्षक हा, याचा अर्थ म्हणजे दुर्भिक्ष पोषक, म्हणजे त्याला अन्नच खायला मिळत नाही, केवळ अन्नाकरता तिथं पडून असतो आणि तो दास करत असतो तो, तर असा असतो त्याला म्हणतात. आणि चौथा असतो तो त्याला म्हणतात बंदीकृत हा, म्हणजे स्वामीकडून बंदी केला असतो आणि त्याला मग ती सेवा करावी लागते. उदाहरणार्थ जे जेलमध्ये माणसं असतात ती बंदी केलेली असतात, तसे एखादा श्रीमंत असतो त्यांनी बंदी करून ठेवला असतो, ते बंदीकृत स्वामीकडून बंदी केला असतो त्याला बंदीकृत दासा असं म्हणतात. आणि मोक्षिका याचा अर्थ पूर्वीच्या कालामध्ये बऱ्याच वेळा असं व्हायचं, जर कर्ज झाला त्याला ऋणको म्हणतात, ते कर्ज फेडण्याकरिता त्याला दास्यत्व पत्करावं लागायचं, वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, त्याला मोक्षिका असं म्हणतात. आणि संन्यास भ्रष्ट हा म्हणजे प्रराज्यवासित त्याला म्हणतात. मग संन्यास आश्रमात असतो आणि काही कारण तो संन्यास भ्रष्ट झाला आणि मग त्याला दास्यत्व करायचा प्रसंग येतो, त्याला संन्यास भ्रष्ट असं म्हणतात. आणि कृतहा दास याचा अर्थ असतो काही कालापुरता आलेला असतो, तेवढ्यापुरती दास स्वीकारलेलं असतं, ते महिन्याचं 5 महिन्याचं 10 दिवसाचं 2 दिवसाचं, त्याला कृतदासा असं म्हणतात. आणि दुसरा दास दत्तरूप हा, दत्तरूप याचा अर्थ कोणातरी दास्यत्व करीत असतो, तो कोणातरी दास्यत्व करत असतो आणि त्याला काय उपरती होते तो सर्व त्याचं टाकतो, तो स्वतः त्याच्या दारात येतो आणि मी तुमचा दास होणार आहे, तुम्ही नको म्हटलं तरी मी तुमचं दास्यत्व करणार आहे, हो म्हटलं तरी दास्यत्व करणार आहे, त्याला दत्तरूप दासा असं म्हणतात, त्याला दत्तरूप दासा असं म्हणतात. आणि दुसरा आहे वटकृत दास हा, म्हणजे अर्थ आहे मग ते असा जो दास असतो तर तो दास प्रसंगाने झालेला असतो, तो दास जाऊ द्या असे तुम्हाला 9 सांगितले. 10वा एवढा महत्त्वाचा दास आहे. 10वा कोणता असतो? सर्व गुण संपन्न आहे, सर्व श्रीमंती आहे, सर्व शरीर सुशिस्त आहे, सर्व सत्ता हातात आहे, सर्व सत्ता आहे, सर्व शरीर उत्तम आहे, इंद्रिय उत्तम आहेत, श्रीमंती गडगंज आहे, कोणतंही कारण नसताना असा जो दास असतो त्याला म्हणतात भक्तदास हा. मग असा भक्ताचा दास होणं, तो राजा पण होऊ शकतो आणि भगवान पण होऊ शकतो. जो उच्चतम जो भक्त असतो त्या भक्ताचा दास होणारा जो हा भगवान असतो त्याला म्हणतात उच्चतम भक्तदास हा. विठाल विठाल हरीच्या दासा, असे जे हरीचे दास असतात त्यांचं दास्य, जो भगवान त्यांचं दास्य करतो त्याला म्हणतात हरिदास हा. आणि अजून तुम्हाला याच्यावर एक दृष्टांत सांगायचा असला तर त्या काळात ते द्रौपदी करता भगवान हुजऱ्या झाले दास्यकरी दासाचे. आता ते नाही सांगत तुम्हाला, तर वेळ नाही एवढा. दास्यकरी दासाचे काय सांगितलं? हरीच्या दासा हरिदाही दिशा. परमात्मा जो हरीचा दास असतो तो भगवंताचा दास असतो, त्याला परमात्मा सर्वत्र दिसतो. परमात्मा सर्वत्र दिसतो याचा अर्थ काय? डोळ्याने दिसतो का तो? नाही, तर ती एक दृष्टी असते, तर म्हणतात जगददृष्टी, देहदृष्टी, आत्मदृष्टी आणि ब्रह्मदृष्टी. जगददृष्टीचा बाध झाला नंतर देहदृष्टी येते, देहदृष्टीचा बाध झाला नंतर आत्मदृष्टी येते, पण आत्मदृष्टी परिच्छिन्न असते. आणि आत्मदृष्टीचं परिच्छिन्नत्व जाऊन ज्यावेळी हरिरूप दृष्टी होते म्हणजे भगवत ब्रह्मदृष्टी होते त्यावेळी ती व्यापक दृष्टी होते. आणि अशी व्यापक दृष्टी झाली तरच त्याला परमात्म्याचं सर्वत्र दर्शन होतं. दृष्टी बदलणे, त्याला दृष्टी लागते,
देव पाहण्याकरता डोळ्याचा उपयोग होत नसतो, दृष्टी लागते, याचा अर्थ नजर म्हणतात त्याला. त्याला काय म्हणतात? घोडा घ्यायचा असला तर त्याला काय लागते? नजर लागते. कोणता घोडा घ्यायचा तर त्याला एक अक्कल लागते. बैल घ्यायचा असला मग कोणता बैल घ्यायचा? तो त्याला एक दृष्टी लागते ना. बैल घ्यायचं म्हटलं तर त्याची कातडी पातळ असली पाहिजे, शेपटी बारीक असली पाहिजे, शिंगाशी गोल पाहिजे, पाय समोर असले पाहिजे, लांबलचक असलं पाहिजे, मागच्या बाजूला बारीक पाहिजे आणि कातडी पातळ असली पाहिजे, त्याचा भवरा गणेशाकडे असला पाहिजे. असं बोट ठेवलं का सगळं अंग थरलं पाहिजे आणि मग त्याला बैल घ्यायची. त्याला काय म्हणतात? नजर. त्याला काय म्हणतात? नजर. मग बैल घ्यायला सुद्धा काय लागते? नजर. घोडा घ्यायला सुद्धा काय लागते? नजर. जर्सी गाय घ्यायची असली तर काय लागते? मग जर्सी गाय काय कोणाला घेता येते का? उगा तुम्ही महाराज घेऊन घे जर्सी गाय घ्यायला तर ते काय कळत? त्याला जर्सी गाय घेतात, त्याला काय नाही कळत. जर्सी गाय म्हैस घ्यायची, जर्सी गाय घ्यायची, याला नजर लागते. तशी बायको करायला सुद्धा काय लागते? ज्याला नजर नसते ते आशे फसतेत रे. अरे राम 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 राम, लय फसवा होतो त्यांचा. म्हणजे त्याला नजर लागते. नजर बदलली, दृष्टी बदलली तर सृष्टी बदलते. आणि म्हणून मग दृष्टी याचा अर्थ जगत बदलत नाही, जगत बदलत नाही, विषय बदलत नाही, प्रतीती बदलते, वृत्ती बदलते. वृत्ती बदलली की वस्तू जशी असली तशी, जशी आहे तशी दिसते. आणि वृत्ती जर नाही बदलली तर वृत्ती जशी, वस्तू जशी आहे तशी न दिसता विपरीत दिसते. रज्जू सर्वाकार भासेले जगदंब. परमात्म्याचं स्वरूप तर असं नाही भ्रमात्मक, पण त्या कालामध्ये ज्याची दृष्टी बदलली, नाथ महाराज म्हणतात दृष्टी बदलली तर जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी पूजा ध्यान जप त्याशी नाही. याला काय म्हणतात? हरीच्या दास. हरी दाही दिशा. हरी दाही दिशा याचा अर्थ परमात्म्याचं व्यापक ज्ञान. जे जे पाहिल तो त्याला ब्रह्मदृष्टी असं म्हणतात. आणि ज्याला अशी ब्रह्मदृष्टी होते त्याला हरीचे दास असं म्हणतात. हरीच्या दासा आणि हरिदाही दिशा. हरिदाही दिशा कोणालाही तो दिसत नाही, त्याला ब्रह्मदृष्टी व्हावी लागते, असा प्रकार आहे. आणि मग परमात्म्याची दृष्टी, परमात्म्याचं ज्ञान जर असं झालं, आता वेदांताच्या प्रक्रियात फार मोठ्या अवघड्यात त्या काळाला सांगत बसू इथं, पण परमात्म्याचं ज्ञान होतं त्या कालामध्ये. तो तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा तुम्हाला परमात्म्याचं ज्ञान सर्वत्र होतं त्या काळात जग दुसरं राहत नाही, तर वृत्ती ही निवृत्ती झाली आणि जग न दिशेते, जन न दिशेते येते, मग परमात्म्याचं दर्शन होत असतं. तर अशा काळात हरी दाही दिशा दिसतो. दाही दिशा दिसतो याचा अर्थ म्हणजे परमात्म्याचं व्यापक ज्ञान होतं. हरीच्या दासा हरिदाही दिशा. असं कधी घडतं का? तर घडतं. कोणत्या संतांना असं झालं का? तर झालं. सर्व संतांचा अनुभव आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. विठाल विठाल नामदेवरायांचं उदाहरण आहे. नामदेवराय ज्या कालामध्ये एकदा आळंदीला मोठं संत संमेलन होतं,
आणि भगवंताला वाटलं नामदेवराय पण त्या संत संमेलनात गेले पाहिजे. आळंदीत मोठं संत संमेलन भरलं होतं, सगळे संत एकत्र आले होते. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, गोरोबा काका असे सगळे मोठमोठे संत महात्मे आले होते तिथं. नामदेवरायला गेले. नामदेवराय गेल्यानंतर सगळे बिचारे उठले. आता नामदेवराय ज्येष्ठ होते, वयाने मोठे होते, भक्तीने मोठे होते, पंढरीचे होते. सगळे उठले आणि त्यांच्या पाया पडले. नामदेवराय काय कोणाच्या खाली वाकली नाही, तसेच उभे राहिले. आणि मग मुक्ताई एकटी खाली राहिली. मुक्ताईला म्हणले ते निवृत्तीनाथ म्हणले, अरे अगं मुक्ते दर्शन घे महाराजांचं. तो नेहमी नाही घ्यायचं असल्या धसकाटाचं दर्शन. लाटणे आयसा न लवे पाथरू जेविने द्रवे. ते मुक्ताबाई नामदेव महाराज म्हणतात, मुक्ताबाई जशी सनकडीची काडी आणि केले देशोधडी साधू संत. असं आहे. तुम्ही नाही घेत म्हणले त्याचं दर्शन. म्हणले खाली वाकत नाही काय, साधू संत एवढी मोठी वयाने वाकली तरी तो वाकत नाही म्हणले. झालं. आणि मग म्हणले कशावर? म्हणले ते कच्चं आहे म्हणले. ते आता नामदेवराला वाटलं मला रोज देव बोलतो पाहतो मी, ही इतकी गुडघे एवढी मुलगी ती मला कच्चं म्हणते म्हणे. मग ते बरं गोरबा काका म्हणले मग काय नाही तपासून घेऊ म्हणले आपण, कोण कच्चं कोण पक्क. बसले सगळे. आता मग म्हणले काका तुम्हाला थापटणं तुमचं चांगलं आहे म्हणले, मडके घाडायची सवय आहे तुम्हाला. बसले सगळे. आता सगळ्याच्या निवृत्तीनाथांच्या तर सगळ्या चप्प्या केलेल्या त्या करत काय. आणि मग जेव्हा निवृत्तीनाथावरती पहिला नंबर आला, जेव्हा निवृत्तीनाथावर 2-3 ते थापटणे मारले म्हणतात त्याला. थापटणे इतके जोरात मारले ना, निवृत्ती महाराज मृत्यूवतीच नव्हते. 1 नाही 2 नाही, 1 2 3 4 नामदेवरावरती नंबर आला. नामदेवराव वाटला तर माझ्या डोक्यात थापटणं बसत नाही. नामदेवरायने इकडे तिकडे मागे पाहा का विनांची पुळे या हातातून धोतर या हातातून चल धुई मागे पाहायचे पुढे पळायचे. आणि मुक्ताबाईने केले टिंगल, कच्चा वो कच्चा नाम काय नाम गुरु का बच्चा, नामा कच्चा वो कच्चा, ती काय गुरु का बच्चा. त्या मुक्ताईने केली तिची टिंगल अशी. नामदेवराला खूप वाईट वाटलं, खूप अपमान झाला. गेले पळत पंढरपूरला. गेले होते देवाच्या चरणाला मिठी घातली. देवा म्हणे मला सगळ्यांनी कच्चं ठरवलं म्हणे. खरंच मी सांगतो तुला मी कच्चा आहे का म्हणे. आता देवाला पंचायत पडली, याला कच्चा म्हणावं तर रागी आणि पक्का म्हणावं तर खरंच कच्चं आहे. आता काय करावं. मग काय देवा तुम्ही ग्रसन म्हणे ना मग खरंच कच्चा आहे म्हणे. अरे काहीतरी खादल्या पिदल्याचा गरीबा दुमान एवढा बेईमान झालंस का. रोज माझं दूध पितो, रोज माझं नैवेद्य खातो, माझ्याबरोबर भजन करतो, आपण दोघं एकत्र राहतो आणि कुशल तुम्हाला कच्चा म्हणतो. काय एखाद्या वेळी माझ्याकडून मत देतो का म्हणजे सगळं तुझ्याकडून. आणि काय नक्की आम्हा खरं तू कच्चा आहे का. तू मला रोज पाहतो पण तू मला ओळखत नाहीस. असं कसं काय होईल. आता पाहतोय मी तुला ओळखत नाही कसं काय. नाही ओळखत म्हणे. कसं काय. पण तुला उद्या परीक्षात घेतो म्हणे तुझी. चालेल म्हणे. किती वाजता. उद्या 5 वाजता. आणि कुठं. चंद्रभागेच्या वाळवंटात घे. आता नामदेवराला लवकरच नटून थटून पायात चाळ बांधून चिपळ्या विना घेऊन गेले. लवकरच 4 वाजता भजन करीत बसले. आणि देव आता भगवान 5 वाजता येणार इकडे तिकडे पाहतात बीत. यांच्या आधी तिथं घेसड्याचं पाल होतं. ते घेसड्याचं पाल होतं आणि ती घेसडीन भली ती दांडकी होती अशी उघडीच बिघडीचा ती पातळ घातलेला असं ते. आणि तो ती घेसडीने अशी दोन्ही हाताने घन ठोकायचे ना, असा घनाचा दानका दिला का सगळं वाळवंट गाजायचं असं. इतके दनादन घन मारायचे. ते नामदेवराय म्हणजे आलं काय बाई हे का राक्षस म्हणे काय दनादन हानती म्हणे. ते झालं 5 वाजलेत. आता देव तर काय आलं नाही. 6:15 वाजायला लागले. तिथं ते शेवटायचं झालं ते घेसाड्याचं. आणि मग ती घेसडी लागली ती म्हणे आता कालून काय करू. तो घेसडी म्हणला ते समोर कोंबडं दिसतं ते कापून टाक म्हणले. तुम्ही ते कापलं कोंबडं. तिच्या हातात कोयता होता दांड घेतलं का तुकडे केले का झालं ते हांडीत घातला. अहो ते ती हांडी अजून भरलीच नाही. बरं म्हणते समोरचा रेडा दिसतो म्हणते रेडा कापून टाक. तिथं रेडा लावून रेडा कचा कचा कापला आणि दिला हांडीत टाकून. तुम्ही मालक हांडी भरलीच नाही. पण हांडी भरली नाही अशी कसं काय नाही भरली म्हणजे थोडी राहिली. तुम्ही समोर एक मुलगा दिसतोय तो भजन करणार म्हणजे चाळ बांधला त्याला टाक मी तोडून. आता हे घेसडीन जेव्हा कोयता घेऊन गेली मला ते नामदेवरायाकडं. जेव्हा नामदेवराय उलथीची पालते गेलो म्हणते काय देवा तो पण खोटं बोलतो म्हणले 5 वाजता इथून मला भेटायला काय आला नाही काय नाही. धावत पळत थेट मंदिरात घामे घूम झाले. गेले देवाच्या पायावर पडले.
भगवान म्हणले अरे नामा काय झालं काय नको देवा, घामाने पार डबडबले, काय नाही म्हणले, काय तू मला येतो म्हणला, तू मला फसवलं, तू माझं आमकं तमकं झालं काय म्हणले. अरे म्हणले तू येतो म्हणला आलाच नाही, ते कोण घिसडीन म्हटले, मला तोडायला आली म्हणले, मारायला आली. अरे कशाच घिसडीन, कुठे अरे म्हणले बघ बरं कुठे. नामदेवाने वर पाहिलं, वर पाहता ती घिसडीने असं उगारलेली होती ती. असं म्हटले होती नामदेवराचं तर काय पुढं झालं असेल, तुम्ही काय विचारायचं काय काम आहे. आणि मग नामदेवरा भगवान म्हटले नामा अरे घिसडी नाही रुक्मिणी म्हणले, तू घिसडी नाही मी होतो म्हणले, मी तुम्हाला ओळखतो. मग देवा तुम्ही मला सांग, तुला सांगून मग तू ओळखीत नाहीस ना मला, हे तुला मी सांगतोय, तू मला ओळखीत नाहीस. जर तुम्हाला ओळखलं असतं तर तुझी फजिती झाली नसती. मग आता देवा काय करू, काय नको तुला, तुला गुरुकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. गुरुविना ज्ञान आहे का, गुरुविना अनुभव कायसा कळे, गुरु वाजून तुला तो अनुभव येणार नाही. मग आता काय करू, काय नाही औंढे नागला जा. ठरल्याप्रमाणे नामदेव महाराज औंढ्या नागनाथला गेले त्या औंढ्याच्या मंदिरामध्ये गेले, नागनाथाच्या मंदिरात गेले. एक आजोबा तिथं झोपलेले होते बिचारी, ते झोपले होते पिंडीवर पाय ठेवून. ते नामदेव राहायला एवढं वाईट वाटलं, आयला माणसं इतके दुष्ट असतात, पिंडीवर पाय तर एवढी जागा खाली झाली, जागा ठेवायला काय झालं. नामदेवराय म्हणले ओ बुवा, हे पिंडीवर पाय ठेवून झोपलात तुम्ही, पाय खाली घ्या ना तेवढी. अरे म्हणले घेतले असते पण काय करू, आता मी म्हातारा झालो म्हणले, मला ते खाली नाही ठेवते. अरे वा वा, वर बरे ठेवता आली, खाली नाही ठेवतात म्हणजे वर कसं काय ठेवले, चुकलं म्हणले माझ्याकडून, पण तू खाली ठेव ना म्हणते तेवढे पिंडीवर पाय. आता नामदेवराय वाटलं बघ म्हाताऱ्या माणसाची सेवा करावी बुवा आपली, आणि म्हणून त्याने आपले ते विना खाली ठेवला. आणि ते आजोबाचे पाय धरले, विसवा खेचरचे पाय धरले, माझे खाली ठेवायला गेले. ते पिंड येऊन खाली गेले, त्याच्या खाली पिंड तयार झाली. मग ते अजून पलीकडे घेतलं, त्याच्या खाली एक पिंड तयार झाली, पलीकडे घेतलं अजून एक पिंड तयार झाली. ते विसवा म्हणले अरे म्हाताऱ्या माणसाला का त्रास देतोस म्हणे, जिथं पिंड नाही तिथं ठेव. सगळीकडं फिरले, कुठंच पिंड नाही असं नाही, सगळीकडं पिंड झाली. आणि असं विसवा खेचून त्यांच्याकडे पाहिलं नामदेवरायाला, आणि ती सगळीकडंच पिंडीचं दर्शन, सर्वत्र दाही दिशेला भगवंताचं दर्शन झालं. का नामदेव महाराज नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्व दाही दिशा. नामदेवरायाला असा परमात्मा दाही दिशेला म्हणजे व्यापकत्वाने ज्ञान झालं. परमात्मा हा उपाधीच्या आत असतो. जे दृष्टी दिसे, जे दृष्टीत काय म्हणतो आपण त्याला, जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. इंद्रियाच्या कक्षेत येतो त्याला जगत म्हणतात. इंद्रियाच्या वृत्तीहून भिन्न ज्ञान दृष्टीने परमात्म्याची दृष्टी होत असते आणि त्याला हरीचं दास व्हावं लागत असतं. असे जे हरीचे दास असतात त्यांना त्या परमात्म्याचं सर्वत्र दर्शन होतं. ज्यांना परमात्म्याचं सर्वत्र दर्शन होतं ते हरिदास असतात, किंवा जे हरिदास असतात त्यांना परमात्म्याचं दर्शन होतं. हरीची दासा आणि हरी जाय भावे जायसा तैसा हरी एक. तुम्ही म्हणून आम्हाला का दिसत नाही, परमात्मा सर्वांना दिसतो. तुम्हाला मगाशी सांगितलं, आपला आरसा किती स्वच्छ आहे त्याच्यावर आपलं प्रतिबिंब पडतं. ज्याचा जितका आरसा स्वच्छ तितका त्याला देव तसा दिसतो. ज्या काळात भगवान त्या मल्लभूमीमध्ये रंगभूमीमध्ये आले होते, गोकुळाहून मथुरेत आणले होते आणि आल्याच्या नंतर आणि मग तिथं ज्या काळात ते कुळया हत्तीला ते मारलं आणि आतमध्ये प्रवेश केला, तर त्या काळामध्ये तिथं कोण बसलं होतं, तिथं मोठमोठे मल्ल होते,
मोठमोठे राजे होते, तरुण मुलं होते, तरुण मुली होत्या, महिला होत्या, सगळ्या स्तरावरची मोठी फार मोठी ती रंगमंच होता तो. आणि अशा काळात भगवान ज्या काळात आत प्रवेश केला, आत प्रवेश केल्यावरती ज्या तरुण महिला होत्या त्यांना तो प्रत्यक्ष कामदेव दिसत होता. जे तरुण मुलं होते त्यांना अत्यंत उत्तम नटासारखा अत्यंत सुंदर दिसत होता. आणि जे मल्ल होते मोठमोठे त्यांना धिप्पाड हत्तीसारखा असा फार मोठा मल्ल दिसायचा असा या ठिकाणी. आणि ज्या सगळ्या म्हातारे महिला होत्या त्यांना वात्सल्य भाव येत होता, मुलाप्रमाणे दिसत होता. राजे लोकांना फार मोठा बलाढ्य राजा दिसत होता. भागवतामध्ये श्लोक आलेला आहे त्याचा, पण म्हातारपण नाही तोंडात येतो आता. तर असा जो भगवंताचं जे रूप आहे, ज्याची जशी दृष्टी, ज्याची जशी भावना, तशी त्याला त्याची प्रतीती येत असते. वस्तूची गोष्ट असते, त्या वस्तू तुम्हाला तुमची भावना जशी असेल तशी तुमच्यापुढे रत्न ठेवलं. मग रत्न तुम्हाला काय वाटेल ते रत्न एखाद्याला काचाची गोटी वाटू शकते, त्याचा भाव तेवढाच का नाही, त्याची दृष्टी तेवढीच येते. पण एखाद्याला ते रत्न वाटेल, त्याला रत्न जरी कळत मग त्या रत्नाची किंमत कळली का नाही. मग तो एखादा दुसरा आला तो म्हणेन हे रत्न आहे आणि हे 10 लाखाचं आहे. पण 10 लाखाचं त्याला रत्न कळालं तरी त्याची पैलू किती आहे त्याला सांगता यायचे नाही. मग त्याला दुसरा येईल तो मग ते रत्नही सांगेल, मग त्याचं मोलही सांगेल आणि त्याचे पैलूही सांगेल, पण तो कोणत्या जातीचा आहे हे त्याला काही कळणार नाही, तो हिरा. मग चौथा माणूस येईल, तो ते रत्नही सांगेल, त्याची जातही सांगेल, त्याचं मोलही सांगेल, त्याचे पैलूही सांगेल. हा फरक कशाचा आहे? माणसाचा फरक आहे का दृष्टीचा फरक आहे? हा दृष्टीचा फरक आहे. ज्याची जशी दृष्टी त्याला तसं ते रत्न दिसलं, ज्याची जशी दृष्टी त्याला ते रत्न तसं दिसलं. तसा परमात्मा आहे, ज्याचा जसा भाव आहे तसं तसं त्याला दिसतो. मुक्ताबाई म्हणतात, शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. आणि म्हणून भाव शुद्ध, आरसा स्वच्छ करायचा आहे आपल्याला. आरसा स्वच्छ केला का आपल्या आरशात भगवंताचं प्रतिबिंब आहेच, मुळात पाडायचं पण नाही, मुळात आहेच. आणि म्हणून ज्याचा जसा भाव, याचा अर्थ ज्याची जशी भावना, म्हणजे ज्याच्या ज्ञानाची जशी उंची तसं त्याला तो दिसतो. एखाद्याला तो वाघही दिसतो, एखाद्याला सिंहही दिसतो, एखाद्याला देवही दिसतो. तुकाराम महाराजाला सर्पाच्या रूपाने सर्पार तर तुकाराम महाराज म्हणले, बाबा मला तुझं असं रूप नको दाखव, म्हणजे मला काही भीती दाखवू नको, मी काही जाणार नाही, मी इथंच भजन करणार आहे. मग तुकाराम महाराजांनी सर्पातला पण पाहिला आहे की नाही? आपण सर्प पाहिला असतं तर कसं काय झालं असतं ते? विठाल विठाल. हो, परळी वैजनाथ आहे, त्या परळी वैजनाथने एक जगमित्र होते, जगमित्र नागा. तर ते नागा असं त्यांचं नाव जगमित्र नागा असं होतं, जगाचे मित्र असे त्यांचं नाव नागा होतं. तर ते बिचारे खूप सात्विक होते, आमच्या बाळूकाकासारखे खूप सात्विक उत्तम प्रकारचं कीर्तन करायचे, प्रपंच चांगला, मुलं बाळं चांगले होते. पुढे आपले कीर्तन करून द्यायचे, कोणतरी हातात ओंधळीत काही धान्य पीठ दिलं का ते यायचे, भाकरी करून खायचे. पण मग माणसांना, काही माणसाला माणसंच ते माणसंच ते म्हणतात त्याला, त्यांना कोणी सापडत नाही. उरला सुरला बुवा, उरला सुरला बुवा असा आहे. म्हणजे जे हे करतात ना, बळी देतात ना ते, तर ते बळी देतात त्यांना सिंहाचा नाही बळी चालत, वाघाचा नाही बळी चालत त्यांना. मग कसा त्या बकऱ्याचा बळी चालतो. तो काय श्लोक होतो तो असा ते, म्हणजे सिंह नको, वाघ नको, आणि बलिंदाद्यात म्हणजे तो बकरीला बली द्यायचा, तसा प्रकार असतो तो. म्हणजे बुवा झाला, महाराज झाला, त्याच्यावर लोकांचं काय बिघडतं हे मला काही माहीत नाही ती गोष्ट. प्रत्येक गावात तेच असतं, प्रत्येक महाराजाला तेच, तुकाराम महाराजाला तेच होतं, ज्ञानेश्वर महाराजाला तेच होतं, शिवाजी महाराजाला तेच होतं, मीराबाईला तेच होतं. प्रथम पहिला त्रास प्रत्येक माणसाला त्याच्या घरातला असतो, नंबर 2ला त्याच्या गल्लीतला असतो, नंबर 3ला त्याच्या गावातला असतो, नंबर 4ला त्याच्या परिसरातला असतो. मग बाकीच्याचा नंतर काय विचार. मीराबाईला घरातला जेवढा त्रास झाला तेवढा बाहेरचा झाला नाही.
तुकाराम महाराजाला मराठ्याशी आणि हिंदूशी जेवढे युद्ध करावे लागले तेवढे मुसलमानाशी नाही. एका शब्दात सगळी गोष्ट अशीच आहे. प्रत्येकाला जवळच्या माणसाचा त्रास होतो, घरातल्या माणसाचा, गावातल्या माणसाचा. तसे गावातले काही गावगुंड जमले, त्याची खूप टिंगल करायचे बिचारे. आता ते भजन पूजन करायचे काय, त्यांना त्यांचं काही खात नव्हते ते, पण तरी काही जळवृत्तीचे माणसं असतात. एक दिवस कीर्तन करून आले आणि झोपडीमध्ये झोपले. 4 मुलं बाळं पत्नी आपली वेळी भाकर खाल्ली आणि झोपले. त्या दुष्टाने ती झोपडी दिली पेटून. आता झोपडी पेटून दिल्यानंतर आता जगमित्र नागा जागे झाले. पांडुरंगा, अरे काय केलंस तू रे, हे कशी काय झोपली, आता माझे लेकरं जळते. ते नाही बाहेर पळाली, आपल्यासारखं असतं तर ते पेटायच्या आधीच पळाला असता बाहेर. त्यांनी तिथं भजन सुरू केलं. असं भजन सुरू केलं, ते वरचीवर झोपडं जळालं, जळून थिर झालं आणि पुन्हा झोपले. सकाळी उठले, 4 मुलं पत्नी बित्नी सगळे आले, तोंड धुतेत. आणि मग जेव्हा ते आले होते ना पेटवणारे, त्याने ते पाहिलं. अरे म्हणले, तो जशाल तसाच आहे म्हणे, हा काय प्रकारे म्हणले हा. आणि मग गावात खूप मोठी चर्चा झाली. अरे म्हणजे खरीच साधू आहेत राहावी, खरीच भक्त आहेत. मग पुन्हा गावातले लोक जमले, त्यांना एक चाऊरभर जमीन त्यांना दिली. ते खूप नको म्हणायचे, पण गावाने खूप आग्रह केला, त्यांना चाऊरभर जमीन दिली. मग छोटंसं घर बांधलं. मग ते लोक जमीन करायचे, ते देवाला काय द्यायचे, त्यांना काय द्यायचे, झालं. आणि मग ते एक दिवस तिथं तो त्याला काय म्हणतात, आता तहसीलदार म्हणतात त्या काळात, त्याला काहीतरी मामलेदार काहीतरी होतं नाव त्याला, तो मुसलमानाचा मनुष्य आला. मग त्याला ते लोक त्याच्या विरोधातच असतात ते. अरे म्हणलं, हा ढोंगी ना कसला साधून कशाचं काय आलं. म्हणला, चल तुझी जमीन खालचा करून टाकणार आहे म्हणलं मी, तर घेऊन टाका म्हणे. अहो गावचे लोक म्हणले, असं काय करता, आम्ही दिल त्यांना, तुमचं काय आमचं नाही. नाही कशा साधू आहे म्हणे, हा सगळा खोटा आहे म्हणे. परवा दिवशी माझ्या मुलीचं लग्न आहे, त्या माझ्या मुलीच्या लग्नात जर यांनी माझ्या त्या देवकाला वाघ जर आणला तर हा खरा साधू, नाहीतर याची जमीनही गेली आणि याची झोपडी गेली म्हणले. आता जगमित्र नाग म्हणले, काय पंचायत झाली म्हणले. आता वाघाची कसं काय गोष्ट. पण झालं, आता उद्या सकाळी त्याचं लग्न आहे आता, आणि मग त्याला तर वाघ आणायचा. आता गेले जगमित्र नागा अरण्यात, तिकडून सगळे लोक येत होते, गुरं ढोरं चालवून हे अरण्यात चाललेत. अहो ते म्हणले, महाराज इकडं कुठं चाललात. नाही म्हणले, मला वाघ आणायला जायचं. हो, मोठमोठे हिंस्र पशु आहेत, तुम्हाला खातील, तुम्हाला काय येड लागलं काय. मग आता काय करता म्हणले, मला ते सांगितलं बुवा त्या मुसलमानाने, मला ते वाघ न्यायचं म्हणले. आता गेले, एक माणूस भेटला. म्हणले, अहो आता दिवस मावळा, अंधार पडला, कोण कुठं जाणार म्हणले तुम्ही आता. नाही म्हणले, तर पांडुरंग माझं सांग. पांडुरंगा, आता माझ्यावर प्रसंग आला, माझे लेकरं बाळ मरतील वगैरे वगैरे. आता जो माणूस भेटला तोच वाघ झाला. आता कोण मनुष्य भेटला तुमच्या लक्षात आलं, तोच वाघ झाला. आणि म्हणजे चल बघ म्हणजे, आता घे तुझं काम करू. आणि मग निघाले ती मागं. आता ते वाघ मोकळा न्यावं तर लोक भीतील, आणि मग त्याला बांधून नेलं. तर बांधून कशाला नेलं, उपरणं होतं, त्या उपरण्याला बांधला. उपरणं एवढं फाटकं होतं तुम्हाला, त्याला 17 बोक्षे होत्या, पार जुनकट झालं. ते वाघाने हिसका दिल्यावरती 4 तुकडे होते. असं धरलं, उपरण्याला बांधलं, गळ्यात गाठून चालले, घेऊन चालल्याच्या नंतर जाता 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 गाव जवळ आलं. पण हे गुराखी गेली आणि त्यांनी सांगितलं, जगमित्रा वाघ नागा ते वाघ आणायला गेलाय. अत्यंत लोकांची त्याच्याबद्दल भावना होती, हे खरे साधू आहेत म्हणून. जेव्हा लोकांनी दारं लावलीत आणि वेशीचं दार लावून घेतलं, आता आतमध्ये कसं काय जायचं. पण जेव्हा त्या दारात येऊन वाघाने जेव्हा गर्जना केली, तर ती विशेष दार धडाड केलं. दार इतकं जोर उघड, इतकं वाजलं, पार सगळं गाव दणून गेलं. जगमित्र नागान तो वाघ धरला हातात, फाटकं उपरण त्याला गळ्या बांधून चाललाय पुढे. आणि ते वाघ एवढा आरडायचा, मोठ्याने गर्जना करायचा ना, अशी शेपटी आपटायचा ना, पार लोकांचं धाबदनाला आतमध्ये किंकळ्या ठोकायचे, सगळ्यांना दार लावली तर भांडे पडायचे, पार धिंगाणा सगळा. आतमध्ये एकमेकाच्या गळ्यात पडायचे, मेलो धावा. सगळं गाव म्हणजे पार कालभेल झालं सगळं. ते गेले मंदिरापुढे. आधी ते मुसलमानाचं घर तिथं जवळ होतं. आता लग्नाचा रुबाब चालला होता, तिथं मंडप, ते पाहुणे रावळे सगळे. हे गेले म्हणले, हो साहेब, हे तुम्हाला आणलंय म्हणले तुमचं वाघ. आता जेव्हा वाघ पाहिल्यानंतर आता कोणत्या लग्नाच्या मंडपात राहील का होते, कशाचा कोण राहतोय महाराज, पार दानादीन लोक. आणि मग बिचारा तो मुसलमान साहेब घुसला घरामध्ये. नको नको म्हणले, मला नाही तुझे पाया पडतो म्हणले, तू खरा साधू आहे. नाही म्हणले, तू वाघ काय जात नाही म्हणले, आता ही तुमची भेटच घ्यायची म्हणतो. आता
आणि मग त्याच्या त्या घरातल्या बायका पोरे म्हणजे तू सांगितलं तू इथून बाहेर निघ, आम्हाला जगू दे, आमचं लग्न होऊ दे, तू बाहेर निघ. ते त्याला बाहेर ढकलायचे आणि ते त्याला आत ढकलायचा आणि तो वाघ अशी शेपटी आपटायचा आणि भयंकर मोठीने गर्जना करायचा. मग आता त्याला लोकांना दिसायचा वाघ आणि जगमित्र नागाला दिसायचा परमात्मा. मग लोकाला वाघ का दिसत होता? त्यांचा भाव तसा होता. आणि जगमित्र नागाला भगवान का दिसत होता? त्याचा भाव तसा होता. ज्याचा जसा भाव तसा त्याला परमात्म्याची प्रतीती येते. वाघ हा जगमित्र नागाला परमात्माच होता तो, आणि बाकी इतरांना मात्र तो वाघ दिसत होता. म्हणून नाथ महाराज म्हणतात, हरीच्या दासा हरिदायी दिशा भावे जैसा तैसा हरी. हरे दाहे दिशा भावे जैसा तैसा हरी. हे संत महात्म्यांची वृत्ती ही हरिरूप झाल्यामुळे त्यांना सर्वत्र परमात्मा दिसतो, दाहे दिशेला दिसतो. असे ते हरिदास असतात. आणि असे हरिदास म्हणजे जे भगवान ज्यांचं दास्यत्व करतो असे जे हरिदास असतात त्यांच्या दर्शनानेच लोकांचा पाप ताप सुद्धा जातो. असे हरीच्या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक, असं प्रथम त्यांना चिंतन आहे. तर असं भगवान या ठिकाणी हरीचे जे दास ते का कशाने दास झाले? ते भगवान नामाने त्यांना या ठिकाणी हरिदासाची पदवी मिळाली आहे. त्यांना सर्व परमात्म्य दर्शन काय झालं? ते भगवान नामानेच झालं आहे. आणि सर्वत्र भगवत भाव कशामुळे झाला? तो भगवान नामानेच झाला आहे. आणि म्हणून नामाचं महत्त्व महाराज हरिमुखी गाता हरपली चिंता, म्हणजे हरिमुखी गाणं वेगळं, भगवंताचं त्याला काय म्हणतो आपण भगवंताचं नामाचं उच्चारण, नामाचं स्मरण, नामाचं चिंतन. हरिमुखी गाता आणि हरपली चिंता. गाणं याचा अर्थ आहे उच्चारण. गाणं म्हणजे हरि उच्चार करणं, स्मरण करणं आणि चिंतन करणं. त्याच्यातले जरा थोडीशी लांबलचक फरक आहेत. आता वेळ नाही तर म्हणतो वेळ अशी तेवढी सांगेल. हरिमुखे गाता हरपली चिंता. चिंता हरपून, चिंता फक्त एकच असते की म्हणजे जन्म आणि मृत्यूची. पण नामस्मरण हे तुम्हाला हरिभक्तीने भगवत प्राप्ती करून देतं, ब्रह्मदर्शन करून देतं, तुमची चिंताही दूर करतं, तुमची वासनाही दूर करते आणि तुम्हाला भगवत रूपतेला प्राप्त करून देते. एवढा हरिनामाचा महिमा आहे. आता या ठिकाणी वेळ संपलेली आहे. अभंगाच्या प्रथम चरणात थोडंसं चिंतन केलं. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबार कुमारी Bye.
दिशा भावे जैसा तैसा हरी एक हरी मुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. अभंगाच्या प्रथम चूर्ण चिंतन केलं आहे. यात जे योग्य असेल ते माझ्या श्रीगुरूंचंही माऊली ज्ञानोबा तुकोबा वेदशास्त्राचे आदरणीय आचरणीय त्याचं जरूर आचरण करा. न्यून वाटला असेल भर घाला आणि मातृदेऊन गोड करा करूनच घ्याल अशी अपेक्षा करतो. झाल्याशिवाय पुनश्च भगवचरी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर माऊली